आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने कोपरी स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली. ठाणे महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या 22व्या निमित्ताने गुरुवारी सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छता विषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली. गुरुवारी सकाळी 7 वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी समर्थ मठ या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेची सुरुवात जनजागृती करणाऱ्या रॅलीने झाली. या रॅलीत स्थानिक नागरिक, स्वच्छता कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ऑर्नॅट या संस्थेच्या कलाकारांनी स्वच्छतेविषयी जागृती करणारे पथनाट्य सादर केले. या मोहिमेत ठाणे पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक समूह, स्वराज्य महिला मंडळ, स्वराज सामाजिक संस्था, स्वामी समर्थ मठ, सेवेकरी, योग ग्रुप, मीड बंदर रोड, चेंदणी कोळीवाडा, कोळी समाज, आर्ट ऑफ लिव्हिंग, इको क्रांती, मनोहर चव्हाण, स्वप्नील कोळी, अरुण राजगुरू आदी सहभागी झाले. त्याचबरोबर या प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया आणि शंभूराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश निसवणकर आणि सुनील जगताप, अजय जगताप, संजू रणदिवे आदी सहभागी झाले होते. तसेच महापालिका मुख्यालय येथे दुपारी 12:30 वाजता महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. त्यावेळीही स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्यांच्या मुलाखतीही घेण्यात आहे. गुरुवारी त्या मालिकेचा आरंभ हिरवं स्वप्न या संस्थेचे संस्थापक अनिल वाघ आणि प्रभाराव यांची पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मुलाखतीने झाला. ही मुलाखत ठाणे रेडिओवर प्रसारित करण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोपरीकरांची तिरंगा पदयात्रा, राष्ट्रीय एकतेचा उत्सव. कोपरी मंडलातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय एकता आणि देशाच्या वीर जवानांच्या सन्मानार्थ भव्य अशा तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता अष्टविनायक चौकाजवळील पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मीड बंदर रोड, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व येथून यात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत नागरिक, विद्यार्थी, महिला, तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा, मुखावर अभिमान आणि हृदयात देशभक्ती अशी उत्साहवर्धक ऊर्जा या पदयात्रेत अनुभवायला मिळाली. यात्रेचा समारोप सिद्धार्थनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला. सुमारे 2 किलोमीटर अंतर पार करत नागरिकांनी एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमाचे आयोजन केवळ शोभेसाठी नव्हे तर समाजात राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि सामाजिक सलोखा रुजवण्यासाठी करण्यात आलं होतं. आयोजकांनी सांगितले की अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील. कोपरी विभागात एकता आणि देशभक्तीचा आवाज सातत्याने उठवला जाईल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, कार्यक्रमाचे आयोजक कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ, स्थानिक माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका रेखा पाटील, लोकनेते रमाकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समन्वयक भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश श्री शैलेश शर्मा, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष निलेश फडतरे, नितीन पाटील, अमरीश ठाणेकर, राजेश गाडे, रोहित कवी, समीरा भारती, विद्या कदम, श्रुतिका मोरेकर, कोळी, अवधूत कदम, सचिन कुटे, शेखर निकम, पीपल्स शाळेचे विद्यार्थी व मिलिटरी अकॅडमीचे विद्यार्थी व स्थानिक देशभक्त नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की पहलगाम हल्ला झाल्याच्या नंतर
जी देशामध्ये संतापाची लाट उसळली होती आणि अत्यंत भ्याड पद्धतीने पाकिस्तानाने छुप्या पद्धतीने खुले युद्ध न चोरता आतंकवादाच्या माध्यमातून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले। त्यानंतर भारत सरकारने अत्यंत गंभीर पावलं उचलली। आपल्या मिलिटरीने देखील अत्यंत चाणक्य पद्धतीने पाकिस्तानात घुसून त्यांचे जे आतंकवादी अड्डे होते ते सर्वच्या सर्व उद्ध्वस्त केले आणि फार मोठा दणका पाकिस्तानला दिला आणि त्यांना त्याचा चांगला धडा मिळालेला आहे। आणि आता हारल्याच्या नंतर पण त्यांनी त्यांच्या जनरलची पद हे केलेलं आहे, त्याचं प्रमोशन केलं आहे का आता आपले हार झाकण्यासाठी। आणि हे सगळं घडत असताना भारतीय नागरिक मात्र देशप्रेमाने पेटून उठले। ज्या वेळेला आपण तळ उद्ध्वस्त केले त्यावेळी भारताच्या नागरिकांना आपल्या सेनेचा अभिमान वाटला, आपल्या सरकारचा अभिमान वाटला आणि त्यामुळे सर्व नागरिक अत्यंत उत्स्फूर्तपणे जागोजागी देशप्रेमाने प्रेरित होऊन उपक्रम करू लागले। भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशभर हा उपक्रम दिला। ठाणे शहरात देखील प्रचंड लोकसंख्येने ही रॅली झाली। आज कोपरी ठाणे पूर्व मंडल येथे सर्व नागरिक उपस्थित आहेत। कृष्णा भुजबळ मंडळ अध्यक्ष आहेत, भरतजी चव्हाण आहेत नगरसेवक, रमाकांतजी पाटील आहेत, टिकमणीजी आहेत, रेखाताई पाटील माजी नगरसेविका, राजेजी गाडे, श्रुती कोळी आहेत, समीरा भारती, सर्व स्थानिकर नागरिक आणि कोपरीकरांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला। ही कुठल्याही पक्षाची रॅली नसून नागरिकांनी यात सहभाग घेऊन ठाणेकर, कोपरीकर सर्व नागरिक, कोपरी गावापासून ते चेंदी कोळ्यापासून ते सिद्धी कॉलनीपर्यंत सर्वांनी ह्याच्यात एक नागरिक, जागरूक नागरिक आणि देशभक्त नागरिक म्हणून सहभाग घेतला। लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। विरोधकांचं म्हणणं की आम्हाला पुरावा पाहिजे आणि कसले पुरावा पाहिजे? नाही, मी काय म्हणतो पुराव्याचा काय सम, आता ही रॅली काढतोय, आता झेंडा तिरंगा घेतलाय, त्याचे काय पुरावे द्यायचे? आता लोकांना वाटतंय, लोक रस्त्यावर येत आहेत आणि तिरंगा घेऊन देशाने जी कृती घडवली त्याचा सैनिकांना पाठबळ देण्यासाठी ही पदयात्रा काढतायत। हे पुरावे वगैरे देणं आमचं नागरिकांचं काम आहे का? आम्ही नागरिक म्हणून करतोय। पुरावे ज्या कुठे मागायचे द्यायचे ते बघून घेतील। कोपरीकरांनी जे देशावरती जे आलेलं होतं संकट आणि त्याचं उत्तर देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांनी दिलं सिंदूर नेशनच्या माध्यमातून, त्याकरता आज कोपरीकरांनी सर्व कोपरीकर एकत्र येऊन ही तिरंगा यात्रा काढली आणि या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून एक देशाची एकता आम्ही सगळे त्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या सैनिकांच्या पाठीमागे आहोत। आम्ही तिथे बॉर्डरला जाऊन युद्ध नाही करू शकणार, पण आम्ही इथं तरी त्यांना स्फूर्ती भेटावी त्याकरता आम्ही ही तिरंगा यात्रा काढलेली आहे। आज भाजपच्या वतीने आणि मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या वतीने सर्वपक्षीय या ठिकाणी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जी तिरंगा यात्रा काढलेली आहे त्याबद्दल तुम्ही पाहतच आहात की कोपरीतील तमाम अशा नागरिकांचा या तिरंगा यात्रेला, या तिरंगा रॅलीला सहकार्य मिळत आहे। आज पाहिलं तर पाकिस्तानचं खऱ्या अर्थाने निपात कसा करायचा आहे आणि त्या निपात करताना आपल्या माणसाचं मनोबल कसं वाढवायचं, आपल्या सैनिकांचं मनोबल कसं वाढवायचं आहे, त्या हेतूने भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व जाती धर्माच्या वतीने आज जागोजागी तिरंगी रॅली काढली जात आहे। आणि आज बघत आहात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा करत आहोत। त्यात पाकिस्तानग्रस्त असलेला काश्मीर तो सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न आहोत। असे अनेक प्रकारचे कायापालट होत चाललेली आहे आणि कायापालट होताना यावरती काम करत असलेल्या समस्त सैनिकांचं, समस्त राजकीय पुढाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भारतीय नागरिक सदैव तत्पर आहे आणि या कोपरीतून सुद्धा भारतीय नागरिक तत्पर झालेला आहे। जय हिंद, भारत माता की जय। म्युनिसिपल लेबर युनियनच्या अधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न। ठाणे महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेचा मेळावा दिनांक 21 मे 2025 रोजी ठाणे महापालिका मुख्यालय येथे नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात माजी महापौर व युनियनचे सल्लागार अशोक वैती, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, ॲडव्होकेट श्रीमंती संगारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले। म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनियनचे उपाध्यक्ष बिरपाल भाल यांनी संघटनेचे स्थापनेपासूनचा इतिहास व संघटना कर्मचाऱ्यांकरिता करत असलेल्या कामकाजाचा आढावा मांडला. सरचिटणीस चेतन आंबोळकर वर कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की आपण 6वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग मिळवून घेतला आहे. लोकांना यापुढे कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती, सर्व कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यातून तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती, विभागवार विविध प्रश्नांची सोडवणूक तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याकरिता युनियन कटिबद्ध असून हे प्रश्नसुद्धा आपण नक्कीच सोडू असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष बालू मुंडे, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे, सरचिटणीस नरेश पाटील, कैलास पवार, सुरेश इंगळे, उत्तम रामगुडे, संदीप बनसोड, स्वच्छता निरीक्षक मुकेश निसवणकर, कार्यकारी सदस्य भीमराव मनोहर, शेख इब्राहिम, गणेश भालेकर, परशुराम पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले. म्युनिसिपल लेबर युनियनच्या अधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न. ठाणे महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेचा मेळावा दिनांक 21 मे 2025 रोजी ठाणे महापालिका मुख्यालय येथे नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर व युनियनचे सल्लागार अशोक वैती, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, ॲडव्होकेट श्रीमंती संगारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनियनचे उपाध्यक्ष बिरपाल भाल यांनी संघटनेचे स्थापनेपासूनचा इतिहास व संघटना कर्मचाऱ्यांकरिता करत असलेल्या कामकाजाचा आढावा मांडला. सरचिटणीस चेतन आंबोळकर वर कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की आपण 6वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग मिळवून घेतला आहे. लोकांना यापुढे कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती, सर्व कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यातून तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती, विभागवार विविध प्रश्नांची सोडवणूक तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याकरिता युनियन कटिबद्ध असून हे प्रश्नसुद्धा आपण नक्कीच सोडू असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष बालू मुंडे, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे, सरचिटणीस नरेश पाटील, कैलास पवार, सुरेश इंगळे, उत्तम रामगुडे, संदीप बनसोड, स्वच्छता निरीक्षक मुकेश निसवणकर, कार्यकारी सदस्य भीमराव मनोहर, शेख इब्राहिम, गणेश भालेकर, परशुराम पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.